5वी मराठी स्कॉलरशिप 19वा धडा चालू आहे आपला जोड शब्द। तर बघा आपण दैनंदिन जीवनामध्ये काही शब्द असे वापरतो, बोलू नका रे जरा, बोलू नका टेबलाच्या मागं लपून। हां, काही शब्द आपण दैनंदिन जीवनामध्ये डबल त्याचा उच्चार येणारे शब्द वापरतो। म्हणजे एक शब्द दोनदा, म्हणजे कटकट, धडधड, फडफड, सरसर, गरगर, है की नाही। तर एका शब्दाचा उच्चार पुन्हा दुसऱ्यांदा होतो आणि अशा शब्दांवरूनच जोड शब्द तयार होतात। तर बघा तुम्हाला स्कॉलरशिपच्या मराठीच्या गाईडमध्ये 110 पानावर 111 पानावर जोड शब्द दिलेले आहेत, ते तुम्ही काय करायचे आहेत, पाठ करायचे आहेत। फक्त आता आपण त्याच्यावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात जोड शब्दांवर ते आपण सराव घेणार आहे। इथं ताठ बसा सगळे। बघा पहिला प्रश्न, पुढील ठळक अक्षरातील शब्दाला जोड शब्द म्हणून जुळणाऱ्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। साज शब्द काय दिलाय आणि पर्याय बघा, सरंजा, सरंजाम, लाज, थाट। साज सरंजाम हा जोडून येणारा शब्द आहे। कुठला? साज सरंजाम, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे। ते दुसरा प्रश्न बघा बाळांनो, ताठ बसा सगळे, बोलू नका, एकमेकींच्या कानात बोलू नका। बोलून तुम्हाला काय मार्क मिळणार नाहीयेत। काय होणार आहे हळूहळू बोलून दाखवल्यावर? त्याच्यापेक्षा कान देऊन ऐका, लक्ष द्या, समजून घ्या, परीक्षेत याचा उपयोग होईल। पंचशीला दुसरा प्रश्न, पुढील शब्दांपैकी जोडशब्द नसलेल्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा। जोडशब्द असलेला म्हटलंय का नसलेला म्हटलंय? नसलेला। मग बघा, स्थावर जंगम, सारवा सारव, साटे लोटे, ताकदवान। बघा या पर्यायांमध्ये पहिले जे 3 पर्याय दिलेत, स्थावर जंगम, सारवा सारव, साटे लोटे, हे जोडून येणारे शब्द आहेत, म्हणजे जोड शब्द आहेत। फक्त चौथा जो शब्द आहे ताकदवान, हा जोड शब्द नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4ला गोल केलेला आहे। अजून काही प्रश्न बघूया आपण। तंटा पर्याय बघा, भांड, बखेडा, भांडण, खटले। तंटा बखेडा काय जोड शब्द आहे? म्हणून पर्याय क्रमांक 2ला गोल केलेला आहे। पुढे अजून एक शब्द घेऊया आपण खालच्या दुसऱ्या प्रश्नातला। इथं खाली दुसरा प्रश्न आहे बघा, पान नंबर 112 वर। पुढील शब्दांपैकी जोड शब्द नसलेल्या शब्दांचे पर्याय क्रमांक रंगवा। मग जोड शब्द नसलेले कोण आहे ते शोधा। सण वार, सगळे सोयरे, हेवा दावा, आदी मानव। आदी मानव हा काय आहे? जोड शब्द नाही। तर अशा पद्धतीनं या धड्यावर प्रश्न विचारले जातात। आता याच्यानंतरचं एक प्रकरण आहे 20वा, अलंकारिक शब्द। काय शब्द आहे? काय धड्याचं नाव आहे? अलंकारिक शब्द। हे तुम्ही पाठ करायचे घरी, 114 पानावर आहे बघा। 11वा रुद्र म्हणजे अतिशय तापट माणूस। अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख। अकलेचा खंदक म्हणजे अत्यंत मूर्ख माणूस। अरण्य रुदन म्हणजे ज्याचा उपयोग नाही असे कृत्य, त्याला काय म्हणायचं? अरण्य रुदन। म्हणजे या बाजूला इकडं जाड अक्षरात दिलेले हे अलंकारिक शब्द आहेत आणि पलीकडे त्याचा अर्थ आहे। मग तुम्हाला दोन्ही पाठ पाहिजेत, कारण प्रश्न दोन्हीवर पण आधारित विचारले जाऊ शकतात। तर बघा नमुना प्रश्न घेऊया आपण ह्या धड्यावरचे। ताठ बसा सगळेजण। पुढे दिलेल्या अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द पर्याय यातून ओळखा। 2021ला हा प्रश्न पत्रिकेमध्ये आलेला आहे बघा। सरळ मार्ग सोडून वाकड्या मार्गाने जाणे या अर्थाचा अलंकारिक शब्द तुम्ही शोधून दाखवा। पांढरा हत्ती, द्राविडी प्राणायाम, नसती उठाठेव, चांडाळ चौकडी। काय अर्थ आहे का? म्हणजे या अर्थाची कुठला अलंकारिक शब्द आहे? द्राविडी प्राणायाम म्हणजे
सरळ मार्ग सोडून वाकड्या मार्गाने नंदिनी जाणे, म्हणून पर्याय क्रमांक 2 ला गोल केलेला आहे. दुसरा प्रश्न बघायच्यावरचाच. रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द पर्यायातून ओळखा. 2023 ला प्रश्नपत्रिकेत आलेला प्रश्न आहे. काकू आल्या असे म्हणताच काकांना घाम फुटायचा, कारण त्यांची बायको म्हणजे जणू लंकेची पार्वती, त्राटिका, गोगलगाय, भानामती. त्राटिका म्हणजे बघा, त्राटिका या अर्थाचा शब्द काय आहे? घाबरवणारी, थोडक्यात भीतीदायक. त्याला काय म्हणतो आपण? त्राटिका हा अलंकारिक शब्द वापरला जातो. समजलं का? अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातात. सरावासाठी तुम्हाला पान नंबर 115 काढा सगळ्यांनी. 116 या ठिकाणी प्रश्न दिलेले आहेत. आपण अजून एक प्रश्न बघू ह्याच्यावरचा सरावासाठी. 5वा प्रश्न आहे बघा, 5वा 2018च्या प्रश्नपत्रिकेत विचारला आहे. प्रत्येक प्रश्नातील चुकीचा अर्थ असलेल्या अलंकारिक शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. 5वा प्रश्न घ्या. सूर्यवंशी लवकर झोपेतून उठणारा, लंकेची पार्वती अंगावर दागिने नसलेली स्त्री, आतल्या गाठीचा सगळं मनात ठेवणारा, सांगकाम्या स्वतःच्या मनाने काही न करणारा. ह्या 4 कुठला पर्याय चुकीचा आहे? पर्याय क्रमांक 1 सूर्यवंशी म्हणजे लवकर झोपेतून उठणारा असं दिलेला आहे अर्थ तिथं, तर तो अर्थ चुकीचा आहे. बाकीचे 3 पर्याय बरोबर आहेत. तर अशा पद्धतीनं हा झाला आपला अलंकारिक शब्दांचा प्रश्न. यानंतर आहे पुढचा 117 पानावरचा धडा काढा सगळ्यांनी. शब्दसमूहाबद्दल एक शब्द. काही शब्दसमूहाबद्दल मी वाचून दाखवते. बाकीचे राहिलेले 117, 118, 119 आणि 120 पानावर शब्दसमूहाबद्दल एक शब्द दिलेले आहेत. ते तुम्ही पाठ करायचे आहेत घरी वेळ घेऊन. राजकाने एवढी का हलती ग? लक 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 बघ की पुस्तकात तुझी तू. हां, अंग राखून काम करणारा म्हणजे अंगचोर. अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा अष्टावधानी. अनेकांमधून निवडलेले निवडक. हे अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचे? शब्दसमूहाबद्दल एक शब्द पाठ करायचे आहेत. आणि याच्यावर आपल्याला कशा प्रकारचे प्रश्न विचारले ते आपण बघूया. पान नंबर सगळ्यांनी आता काय करा, 121 काढा. 121 पानावर या धड्यावरचे काही प्रश्न आहेत ते बघा. तिठा हा शब्द कोणत्या शब्दसमूहाबद्दल आला आहे ते पर्यायातून निवडा. 2022च्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आहे. तिठा हा शब्द कोणत्या शब्दसमूहाबद्दल आलेला आहे? तिठा म्हणजे काय? 4 रस्ते जेथे एकत्र मिळतात, 3 रस्ते जेथे एकत्र मिळतात, घाटातील रस्ता आणि पुलावरून जाणारा रस्ता. 3 रस्ते जेथे एकत्र मिळतात त्याला काय म्हणायचं? तिठा. पर्याय क्रमांक 2 बरोबर. दुसरा प्रश्न बघा. पुढील शब्दसमूहासाठी योग्य असणाऱ्या शब्दांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. ज्याने संसाराचा त्याग केला आहे असा. पोरका, विरक्त, अनाथ, निर्वासित. ज्याने सगळा संसार सोडलाय त्याला काय म्हणतात? विरक्त. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. समजलं का तुम्हाला शब्दसमूहाबद्दल कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात? ठीक आहे. आता पान नंबर 121, 22 आणि 23 वरचे प्रश्न तुम्ही सराव करा. जे जमणार नाहीत प्रश्न ते तसेच सोडा आणि वर्गात येऊन विचारा, मॅडम ह्याचं उत्तर असं असं आलेलं आहे, आम्हाला समजत नाही आहे. जर शंका असतील तर तुम्ही विचारू शकता, पण आधी त्यासाठी घरी जाऊन सराव करा. ठीक आहे. यानंतर आहे आपलं समूहदर्शक शब्द. म्हणजे आंब्याच्या झाडांची राई, उंटांचा लमाणांचा तांडा, उतारूंची झुंड, झुंबड. 124 पानावर जेवढे तुम्हाला दिलेत समूहदर्शक शब्द ते सगळ्यांनी तोंडपाठ करायचे. ठीक आहे. त्यानंतर आहे पिल्लूदर्शक शब्द. पान नंबर 127 काढा. पिल्लूदर्शक शब्दांमध्ये थोडेच आहेत बघा, हे लवकर पाठवतील तुमचे. 127 पानावर दिलेत. कुत्र्याचे पिल्लू, गाईचे वासरू, गाढवाचे शिंगरू, घोड्याचे शिंगरू, पक्ष्यांचे पिल्लू. हे सगळं काय आहेत?
पिल्लू दर्शक शब्द ते तुम्ही पाठ करा, त्याच्यावर पण काही प्रश्न विचारले जातील. आणि 24वा धडा आहे घरदर्शक शब्द. हे घरदर्शक शब्द पण प्राणी आणि त्यांच्या घरांच्या नावाला काय म्हणायचं ते आहे घरदर्शक शब्दामध्ये. उंदराचे बीड, कावळ्याचे घरटे, कोंबडीचे खुराडे, कोळ्याचे जाळे, हे तुम्ही काय करायचंय, पाठ करायचंय. त्याच्यावर पण आधारित तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत प्रश्नपत्रिकेमध्ये. 129 पानावरचं पाठ करा आणि 130 पानावरचा सराव करा प्रश्नांचा. ठीक आहे.